एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला एकच मुलगा होता, पण त्याला खूप मोठा प्रॉब्लेम होता. रात्र झाली की तो आंधळा व्हायचा. म्हातारीने ही गोष्ट झाकून ठेवली होती. एक सुंदर मुलगी शोधून त्याचे लग्न केले. सून काही दिवसासाठी माहेरी गेली होती. नेमका धोंड्याचा महिना चालू होता, म्हणून सासरच्या लोकांनी त्याला सासरी जेवायला बोलावले. म्हातारीला जरा टेन्शनच आलं. याला तर रात्री दिसत नाही, याला कसं पाठवावं, आणि आताच याचं लग्न झालंय. त्यांना कळालं तर म्हातारीला लेकाला एकटं सासरी पाठवायची बिलकुल इच्छा नव्हती, आणि म्हातारीचे गुडघे पण दुखत असल्यामुळे ती लेकाबरोबर जाऊ शकत नव्हती. पण लेकाला सासरी जावं लागणारच होतं, कारण सासरच्या माणसांनी त्याला पहिल्यांदा जेवायला बोलावलं होतं. म्हातारीने आपल्या मुलाला रात्री वारंवार सांगितले, खूप सावध राहा, तुला रात्री काहीही दिसत नाही, आणि हे सुनेच्या घरच्यांना माहिती नाही, त्यांना कळता कामा नये. त्यांना कळालं तर बघ, रात्री घराबाहेर पडू नकोस, कुठेही फिरू नकोस, दिवसाच प्रवास कर. समजा तुला दिसायला बंद झालं तर तिथेच एका जागेवर बस आणि सासरी फक्त 1 दिवस राहा आणि परत ये. त्या काळात काही आजच्यासारख्या गाड्या नव्हत्या. बैलगाडीने पायी प्रवास केला जात होता. आईच्या सल्ल्यानुसार तो दिवस उजाडताच चालत चालत वेगाने सासरी निघाला खरा, पण तिथे पोहोचण्याच्या अगोदरच रात्र झाली आणि त्याला दिसेनच बंद झाले. आता काय करावं हा प्रश्न त्याला पडला. त्याला आईचे बोलणे आठवले, म्हणून तो एकाच जागेवर बसला. त्याच नशीब एवढं बेकार होतं की तो नेमका सासरच्या घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसला. तिथे त्याची सासू कचरा टाकायला आली. अंधार पडला होता, त्यामुळे सासूला काही जावई दिसला नाही. तिने तो कचरा नेमका जावयाच्या डोक्यावर टाकला. तेव्हा जावई जरा अस्वस्थ होऊन उठला. तेव्हा सासूने त्याला ओळखले. बापरे, हा तर आपला जावई आहे. आता आपलं काही खरं नाही. आपण किती प्लॅनिंग केलं होतं. पहिल्यांदा जावई बापू घरी येत आहे, त्यांच्या अंगावर फूल टाकून स्वागत करायचं, आणि हे काय झालं. ती धावत पडत आत गेली. तेव्हा तिला तिचा 10 वर्षाचा मुलगा म्हशीला घरी घेऊन येताना दिसला. तिने हाक मारली, चिंग्या, तुझे दाजी आलेत ते बघ, उघड्यावर बसलेत. बहुतेक ते लघवी करायला बसले असतील, पण मी चुकून त्यांच्या अंगावर कचरा फेकला म्हणून त्यांना राग आला असेल. जा, त्यांना घरात घेऊन ये. चिंग्या दाजींना हाक मारत त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, दाजी, ओ दाजी, येथे उघड्यावर का बसलात? चला आत बरं. हे रात आंधळं होतं, पण हुशार होतं ते. हे म्हणालं, अरे चिंग्या, मी उघड्यावर बसून बघत होतो की खताच्या किती गाड्या निघतील, आणि मग रात आंधळ्याने चिंक्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हे दोघे निघाले. पण म्हशीला काय चिंक्याच्या खांद्यावर हात ठेवलेत आवडलं नाही. म्हैस त्याला जोराचा धक्का द्यायला धावली. त्याच्या लक्षात आलं आणि हे रात आंधळं ओरडलं, अरे हे काय आहे? तर चिंग्या म्हणाला, काही नाही हो दाजी, म्हैस आहे, मी हिला गोठ्यात बांधतो, चला. आता चिंग्या तर याला काही सापडत नव्हता. मग या दाजींनी कसेबसे म्हशीचं शेपूट पकडलं आणि हे निघाले. ते धान्याच्या कोठाराजवळ आले. धान्य साठवण्यासाठी तिथे एक खड्डा खणला होता. त्यात ते रात आंधळं पडलं. कसंबसं चापचडत उठलं. तर चिंग्या घाबरून म्हणाला, दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर रात आंधळं म्हणालं, मला पाहायचं होतं की हे धान्याचे कोठार किती खोल आहे, म्हणून मी यात उडी मारली. मला पण घरी धान्य साठवण्यासाठी असाच खड्डा खंदायला आहे. चल, तुझा हात दे आणि मला वर घे. मग ते गोठ्याजवळ आले, आणि मग चिंग्या म्हणाला, दाजी, तुम्ही घरात जा, मी म्हशीला बांधून आलोच. पण या रात आंधळ्याला काही दिसत नव्हतं, म्हणून ते तिथंच उभं राहिलं. चिंग्याला वाटलं आपल्या दाजींचा आपल्यावर लय जीव आहे, म्हणून चिंग्याने दाजीचा हात धरला. मग हे दोघे घरात निघाले खरे, पण घराचा दरवाजा छोटा होता आणि हा जरा थोडा होता. हायटेक. हा रात आंधळा नेमका चौकटीला धडकला. चिंग्या परत म्हणाला, दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर रात आंधळं म्हणालं, अरे नाही रे, मी चौकटीचंच मोजमाप घेत होतो. घराच्या आत नेमकं चिंग्याचं लाडकं बोडकं उभं होतं. हे रात आंधळं नेमकं त्या बोकडाला जाऊन धडकलं. बोकडं चिडलं आणि याला चिंगाने मारलं. चिंग्या परत म्हणाला, ओ दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर ते रात आंधळं म्हणालं, अरे मला वाटलं तुझ्या बोकड्याची जरा चेष्टा करावी आणि याला धडक द्यावी, पण यानेच मला धडक दिली. चल, हात दे तुझा. आता काळोख झाला. सगळे जेवायला बसले. जावई येणार म्हणून सासूने छानपैकी जेवण बनवले होते. जावयासमोर ताट ठेवून सासूबाई स्वतः वाढत होत्या, पण वाढताना त्यांच्या बांगड्यांचा आणि पैजणाचा आवाज येत होता. जावयाला वाटलं ते बोकडंच परत आलं आहे. ते घाबरलं आणि त्याने ताट उचलून त्याला फेकून मारलं. सासूला ते ताट जोरात लागलं की ती घाबरली आणि किचनमध्ये पळाली. तिला वाटलं जावयाला आपला राग आला आहे, कारण आपण त्याच्या अंगावर कचरा टाकला. मग काय सासू काही बाहेर आलीच नाही. मग तिने मुलीला जेवण वाढायला पाठवले.
मग जेवण वगैरे झाले. मग यांनी जावयाला आपल्या मुलीला खोलीत झोपवले आणि बाकी सर्व लोक बाहेर वरांड्यात झोपले. मध्यरात्र झाली आणि याला नेमकी लघवी आली. मग हे आंधळं उठलं. चाच पडत भिंतीचा आधार घेत घरामागे गेला आणि आपलं काम पूर्ण झाल्यावर परत निघालं. पण त्याला काही केला घराचा दरवाजा सापडला नाही. चाप चढत तो नेमका सासू झोपलेल्या ठिकाणी पोहोचला आणि आपली बायको आहे असे समजून त्याने सासूच्या पायाला स्पर्श केला. अंधारात सासूला वाटले की चोरच आहे. ती ओरडली, चोर चोर. सगळे उठले आणि याला गुंडाळून 2-4 दणके दिले. हे आंधळ मोठ्याने ओरडले, मी तुमचा जावई आहे. मग सासरा म्हणाला, ओ जावई बापू, तुम्ही तर खोलीत झोपला होता ना, इथं काय करताय? स्वतःला सावरत आंधळ म्हणाले, मी सासूबाईंना ताट फेकून मारलं ना, मला याचा खूप पश्चाताप झाला म्हणून मी यांची माफी मागण्यासाठी पाय पकडले. सासूला जरा जावयाचे वागणे विचित्र वाटले. ती म्हणाली, सकाळी माफी मागायची होती ना, शेजारीचे पाजारचे काय म्हणतील? जावा तुमच्या खोलीत जाऊन झोपा. बाहेर वरांड्याचा चाललेला गोंधळ ऐकून आंधळ्याची बायको बाहेर आली आणि याला खोलीत घेऊन गेली. एकदाची रात्र सरली आणि सकाळ झाली. जावई उठून लगेच आपल्या गावाला जायची तयारी करू लागला. सासू सासरे, बायको आणि मेव्हणं हे त्याला रा म्हणत होते, पण हा म्हणाला, मला घरी खूप काम आहे. अशी कशीबशी त्यांची समजूत घालून तो निघाला. बाहेर पडल्यावर तो मनातल्या मनात म्हणाला, कसाबसा वाचलो बाबा, आता परत कधीच सासरी यायचं नाही. त्यांना जर कळालं असतं की मला रात्री दिसत नाही तर त्यांनी मला येथे मारले असते आणि तिकडे आईने धुलाई केली असती. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.